हे जे भोंदू बाबा आहेत ना, हे लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत, त्यांना फसवतायत. या काजलचा आवाज फार वाढला. आई, तुझ्या हिमतीने, ज्या धैर्याने आमच्या तिघांचं पालन पोषण केलं, त्याला जगात कुठेही तोड नाही ग. खरंच आहे, तू आई या शब्दाचं सार्थक केलं का आई? मी फक्त निमित्त मात्र आहे. सगळी कृपा आहे ना ती आई अंबाबाईची. आपल्यासोबत आहे चित्रपटाची नायिका मैथिली जावकर, पूनम झावर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक कदम. आपण सगळ्यांशी बातचीत करतोय. दीपक, तुमच्यापासून सुरुवात करूया. संसाराची माया हा एक चित्रपट तुम्ही सगळेजण घेऊन भेटीला येत आहे. कशा पद्धतीचा चित्रपट आहे, नेमका थीम काय आहे या चित्रपटाची? बेसिकली संसाराची माया हा जो चित्रपट आहे हा आम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टींचा म्हणजे दोन्ही गोष्टींचा ताळमेळ हे करून राखून निर्माण केलेला चित्रपट आहे. याच्यामध्ये म्हणजे लोकांनी श्रद्धा असायला हवी, प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा असायला हवी, पण त्याचा अतिरेक होऊन त्याची अंधश्रद्धा व्हायला नको. आणि अंधश्रद्धा झाली की मग जे काही समाजातले ठराविक लोक असतात किंवा भोंदू बाबा असतात, ते लोकांना या अंधश्रद्धेपोटी नाडतात, त्यांना लुबाडतात आणि त्यांच्या भावनांचा कुठेतरी गैरउपयोग करून घेतात. तर ह्या सगळ्या भाषा याच्यावरती प्रकाश टाकणारा असा हा चित्रपट आहे. माझ्यावरचा राग गेला ना आता. मला आशीर्वाद हवाय आणि प्रसादही. माझा आशीर्वाद तर सतत तुझ्या बरोबर आहेच आणि प्रसादही मिळेल, अगदी मागशील तेव्हा. हा पण सांगितलेली कामं नीट कर. मुळात पैशांचे हिशोब अगदी व्यवस्थित ठेव. आणि आता ध्यान करूया. पूनमजी, मराठीमध्ये चित्रपट घेऊन येत आहात. खरं तर गेले अनेक वर्ष हिंदीमध्ये तुम्ही काम केलंय. हिंदी चित्रपट सहजरित्या करू शकला असतात, पण तरी सुद्धा मराठी चित्रपट तुम्ही काढलेला आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? मी मराठी फिल्म काढलेला आहे असं की मी महाराष्ट्रामध्ये राहते आणि मी आपल्याला मराठीच म्हणते. तो माझं कर्तव्य आहे मराठी लोकांच्या साठी मी काहीतरी करू, तसं मला वाटलं. तर दीपकजी भेटले मला आणि त्यांची स्टोरी मला सांगितलं. आई लाइक द सब्जेक्ट वेरी मच बिकॉज जो विलेज है वो उसके ऊपर बहुत ज्यादा अंधविश्वास में लोग रहते हैं और जितने बाबा लोग हैं. सिंस मैंने हिंदी में बाबा लोगों की जो भी धरपकड़ हुई थी उसके बारे में चैनल्स के ऊपर बहुत लाइव इंटरव्यूज भी दिए थे, तो मुझे वो सब्जेक्ट बहुत अच्छा लगा. तो मैंने कहा चलो ये फिल्म हम शुरुआत करते हैं. वैसे मैंने हिंदी में भी बहुत बड़ी एक फिल्म बनाई है आज नाना पाटेकर जी को लेकर के. नाना पाटेकर जी परेश रावल जी मेन लीड में थे. सो दिस इज माय फर्स्ट मराठी मूवी. लाज वाटत नाही तुम्हाला पुण्याला फुकटचे तुकडे तोडायला? वहिनी तू गप्पा बस. काय नखरे चालवले? हे नखरे मी नाही तू चालवले. कळलं? हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. माझ्यामुळे आणि आम्ही खात नाही. कळलं? पांढऱ्या पायाची आहेस तू. मी नाही, पांढऱ्या पायाची तू आहेस. तुझा जन्म झाला ना तेव्हा तुमचे वडील तुम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेले. तुम्ही गप्पा बसा. सांभाळून बोल. काय करणार? माझ्या बहिणीला काय वाईट बोलीस तरी याद राख. काय करणार? नाही, ही वेळ येणार आणि जर आली तर त्याच्यावरती उपाय आहे माझ्याकडे. ही माझी भूमिका ग्लॅमरस आहे आणि या फिल्म मध्ये माझी सासू जी आहे ती देव मानते, ती आस्तिक आहे आणि मी जो रोल करते ती मुलगी नास्तिक आहे. म्हणजे ती श्रद्धाळू पण नाहीये, तिची देवावरही श्रद्धा नाही असं कॅरेक्टर आहे.
आणि ग्लॅमर आहे त्यात बऱ्यापैकी. एक खूप सुंदर ग्लॅमरस सॉन्ग आहे मला, जे हनीमूनचं रोमॅन्टिक सॉन्ग आहे. पण असं आहे की हे कॅरेक्टर सगळ्यात शेवटी म्हणजे फिल्म संपताना मग आस्तिक होतं, देव मानायला लागतं, म्हणजे श्रद्धा तिची देवावरती बसते असं आहे. दीपक, जो हा विषय आहे अंधश्रद्धा वगैरे आत्ताच्या काळामध्ये खरं तर प्रचलित असणारा अशा पद्धतीचं आहे, कारण बऱ्याच इन्सिडेंट्स घडत आहेत अंधश्रद्धेबद्दलचे. आता आपण 21व्या शतकाकडे चाललोय तरी सुद्धा अशा पद्धतीचे इन्सिडेंट्स घडतात. पण हे सगळं करत असताना काय मनामध्ये होतं किंवा कुठल्या गोष्टीचा बेस झाला होता का? अभ्यास नेमकं काय होतं समोर? बेसिकली ही जी कथा जेव्हा ऐकवली पूनम मॅडमना, तेव्हा त्यांनी याच्या आधी याच्यावरती बरीचशी चर्चासत्र केलेली आहेत. टीव्हीला त्यांचे स्पेशल इंटरव्ह्यू झाले आहेत मोधूबाबांवरती. तर बेसिकली हा जेव्हा विषय घेऊन आलो तेव्हा त्यांनी याला अप्रिशिएट केलं. आणि एकंदरीत मी पण असा विचार केला की आपण ट्रेनमधनं प्रवास करत असताना बरेचसे बाबा शहा बंगाली, अमुक बंगाली, तमुक बंगाली, एका मिनिटात तुम्ही एकदा भेटा, तुमची सगळी समस्या दूर होऊ जाईल, अशा पद्धतीच्या जाहिराती बघितल्या. आणि हे कुठेतरी थोडं आहे, आपल्याला माहिती आहे. श्रद्धा, मी श्रद्धाराव आहे, मी आस्तिक आहे, सगळं आहे. पण काही कुठल्या तरी समाजातल्या लोकांचे कुठल्या तरी भावनेचा बळी जात आहेत लोक, आणि ती घेणारी ही भोंदूबाबा लोक आहेत बरीचशी. तर त्यांचा हा भोंदूपणा श्रद्धेला धरून त्यांचा भोंदूपणा लोकांसमोर आणायचा होता आम्हाला. त्यामुळे मी चर्चा केली, आम्ही बसलो आणि मग ती स्टोरी तयार झाली की ओके आपण ह्या विषयावरती करू आणि ह्या विषयाला कुठेतरी आपण वाचा पडू की जेणेकरून श्रद्धाळू लोक जे आहेत किंवा आपल्या समाजातली जी गरीब लोक आहेत, जी पीडित लोक आहेत, ही या मार्गाला जाऊ नये. हे जे भोंदू बाबा आहेत ना, हे लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत, त्यांना फसवतायत. या काजलचा आवाज फार वाढला. मी कोणालाही घाबरत नाही. तुम्ही माझे जेव्हा प्राण वाचवले तेव्हाच मी तुमची झाले. ये ना जवळ ये ना जरा, तुझ्या बिना कशी राहू प्रिया, तुझीच साथ ही हवी मला, तुझीच साथ ही हवी मला, कशी मी यावरू माझ्या मना. नॉन महाराष्ट्रीयन ज्या वेळेला एखादा चित्रपट निर्माता म्हणून उतरतात किंवा निर्मित केला जातो एखादा चित्रपट, त्यावेळेला तो एका चित्रपटापुरतं मर्यादित राहतं ते, त्यानंतर पुन्हा पुढचं पाऊल येत नाही. तर तुमच्याकडून अपेक्षा आहे खरं तर की मराठीमध्ये आणखीन तुम्ही चित्रपट काढावेत आणि मराठी कलाकारांबरोबर मराठीला सुद्धा चांगले दिवस येतील त्या निमित्तानं. हे बघा, मी मराठीमध्ये आले जायला नाही, इथेच राहणार. मी हिंदी केले, मराठी आयटम सॉन्ग केले, व्हिडिओज केले, पण हे पण असं ठरलंय की एव्हरी 3 मंथ एक फिल्म मार्केट में आना है मेरा. सो घाबरू नको, तिथेच राहणार आणि चांगला रोल पण करणार, ते बघा. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी आज समय मुंबईशी मनमोकळ्या गप्पा मारला त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. संसाराची माया या चित्रपटाची टीम आता आपल्यासोबत होती आणि हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होईल. अंधश्रद्धावरती प्रकाशझोत टाकणारा अशा पद्धतीचा चित्रपट आहे आणि तो रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री वाटते.